सकाळी 9:30 वाजता संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी। बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले। पोलीस घटनास्थळी दाखल, चौकशी सुरू। 10 मोबाईल लावून संजय राऊतांच्या घराची रेकी। सुनील राऊतांच्याही घराची रेकी। भास्कर जाधवांची सभागृहात माहिती। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार। जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याचं नाव असेल तर कारवाई करणार, फडणवीसांची घोषणा। संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली। पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या बदलीचे फडणवीसांकडून आदेश। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचं काम सरकार करतंय का? वाल्मिक कराड जवळचा माणूस धनंजय मुंडे स्वतः म्हणाले। आभाळांचा हल्लाबोल। उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाच्या आरोपींना अटक करा। मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे, संतोष देशमुखांच्या भावाची मागणी। धनंजय मुंडे कुठे लपून बसले माहीत नाही। धनंजय मुंडेंनी लोकांसमोर यावं, सुरेश धस यांचं आवाहन। मुख्य आरोपीला वाचवणारे बाहुबली मंत्रिमंडळात, तर बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप। मुख्य आरोपीला अजूनही अटक का होत नाही, राऊतांचा सवाल। बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत। मुंडेंना खातं मिळणार की नाही याबाबत संभ्रम। सूत्रांची माहिती, तर धनंजय मुंडे 3 दिवसांपासून अधिवेशनाला सुद्धा अनुपस्थितच।